संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या विशेष अशा कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय अध्यक्ष तसेच लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन फुगे सर, प्रमुख पाहुणे डॉक्टर गणेश पवार सर, आदरणीय शिक्षक तसेच सर्व NSS व्हॉलंटियर्स आणि विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करते. आगतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर मयुरी काटेला मी विनंती करते की तिने प्रस्ताविका सादर करावी. धन्यवाद शीतल. आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा आयोजित थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचे कार्य केले तसेच केसरी व मराठा या वृत्तपत्रांची ओळख करून दिली व त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी पुणे येथे झाला. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे तसेच त्यांना साहित्य सम्राट व लोकशाही या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबरी व लोकशाही यामध्ये मोलाचे योगदान केले. त्यांचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी मुंबई येथे झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय डॉक्टर सचिन फुगे सर यांचे मी हार्दिक स्वागत करते. तसेच प्रमुख मार्गदर्शक व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी माननीय डॉक्टर गणेश पवार सर यांचेही मी स्वागत करते. इथे जमलेले सर्व प्राध्यापक, NSS व्हॉलंटियर्स व इतर विद्यार्थी यांचेही मी मनापासून स्वागत करते. यापुढील सूत्रे मी शीतल ढगे यांच्या हाती सोपवत आहे. धन्यवाद. धन्यवाद मयूरी. इसने वतन के लिए जीवन जिया, वतन के लिए सब कुछ किया, समाज की बुराइयों को दूर करके वतन में आगे बढ़ने का रास्ता हमें दिया. लोकमान्य तिलक नाम है जिसका, गीत सार जिसने समझाया, ना भूलेंगे महान इस देशभक्तों को, इन्होंने वतन के लिए जीवन त्याग किया. भारतावर इंग्रजांनी 150 पेक्षा जास्त वर्ष अन्याय केला. इंग्रजांना भारतातून हकलून लावण्यासाठी अनेक देशभक्तांनी सर्वस्व अर्पण केले. त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे लोकमान्य टिळक. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे नाव म्हणजे लोकमान्य टिळक. एक भारतीय प्रखर राष्ट्रवादी, एक आदर्श शिक्षक, समाज सुधारक आणि देशप्रेमी स्वातंत्र्य सैनिक असलेले युग पुरुष म्हणजे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी तथा स्मृतिदिन तसेच ज्यांनी अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात कथा, कादंबऱ्या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात शुक्रताऱ्याप्रमाणे आपले उद्घोषण निर्माण केले असे महाराष्ट्राच्या मातीतील, भारताच्या साहित्यातील एक मोठे नाव म्हणजे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. या दोन महान पुरुषांबद्दल अजून काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील. त्यातून प्रथम रुपाली ऋतुंड यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद शीतल. सुप्रभात. आज दिनांक 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यदिन आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती. तर या निमित्ताने आज मी आपल्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर एक कविता सादर करीत आहे. अण्णाभाऊ साठेंची जयंती घडवून आणली वेगळी क्रांती, घेतली नाही कधीही विश्रांती, थाटात मानले जाते पुण्यतिथी. अण्णाभाऊ साठेंचे कयास, परिश्रमाने केला प्रयास, लिहून गायले 13 पोवाडे, ख्यातनाम 34 उपन्यास. साठेजी दलित साहित्यकार, प्रयत्नाने केले लेख आविष्कार, मनोवाद्यांनी केला बहिष्कार, साठेंचे विचार करीतो स्वीकार. 1 ऑगस्ट 1920 ला जन्मले, परिवर्तनवादी विचाराने कडाडले. अण्णाभाऊ साठे गरिबांचे कैवारी, मनोवादी पडले वैचारिक आजारी. अण्णाभाऊ साठेंचा थोर इतिहास अजूनही वाटत नाही विश्वास. वैचारिक पातळी होती महान, अनेकांची भागवली तहान. साठेंच्या विचारांना नतमस्तक, कार्याने झाले भारतात सार्थक. मोलाच्या विचारांना देतो स्वीकृती, शब्द सुमनाने मानतो जयंती. धन्यवाद. धन्यवाद रुपाली. रुपाली यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर अतिशय सुरेख अशी कविता सादर केली आहे. धन्यवाद रुपाली. त्यानंतर रोहन पंडित यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो, आवाज येत आहे? हा, येते. सर्वांना सुप्रभात.
व नमस्कार. माझे नाव पंडित रोहन दिगंबर. आज आपण या ठिकाणी युगपुरुष लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सचिन फुगे सर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर गणेश पवार सर यांनाही माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमानिमित्त मी आज लोकमान्य टिळकांबद्दल यांच्या जीवनाबद्दल बोलण्यासाठी मी आजपासून उभा आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचे नेतृत्व करणे तेही सत्तेशिवाय टिकून ठेवणे तसेच हे काम खूप अवघड आहे आणि टिळकांनी करून दाखवले. म्हणून तर आज त्यांच्या प्रतिमेचे पूजन घरोघरी जागोजागी करतात. लोकनेतृत्व आणि लोकमान्यता लाभण्यासाठी व्यक्तीच्या ठायी लोकोत्तर गुणवत्ता असावी लागते. हे तेवढंच खरं आहे. टिळक साहेब नेहमी म्हणायचे, चालता चालता थांबू नकोस, चालता चालता थांबू नकोस, निवडलेल्या मार्गात तू मागे फिरू नकोस. समाज आपली करीनुपेक्षा समाज आपली करीनुपेक्षा विचार मनात आणू नकोस. पैशासाठी जग धावते, मानासाठी घुसू नकोस. शेवटी मात्र लक्षात ठेव, संस्था संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञान राहते व्रत आपले आहे त्यास मानार्थ, आहे त्यास मानार्थ. टिळकांनी हे व्रत त्यांच्या जीवनात अंगीकृत केले होते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आदर्श नेता. आदर्श नेता म्हणजे काय? लोकनेतृत्वाने लोकमान्यता लाभण्यासाठी व्यक्तीच्या ठायी लोकोत्तर गुणवत्ता असावी लागते. हे तेवढंच खरं आहे. लोकोत्तर गुणवत्ता म्हणजे काय? ती कशी निर्माण होते आणि ती सहजासहजी निर्माण होत नाही. आदर्श नेता बुद्धिमान, धैर्यशील व स्वार्थी त्यागी असावा लागतो. एकाच ठायी व एकाच व्यक्तीच्या ठिकाणी हे सर्व गुण असू शकतात का? हो, असू शकतात. बुद्धिमान व्यक्ती नीतिमान असते, नीतिमान व्यक्ती धैर्यमान असते, धैर्यमान व्यक्ती ही खरोखर असणे स्वार्थीत्यागी असते. हे खरोखर शक्य आहे का? हो, आहे. लोकमान्य अशा प्रकारचे व्यक्ती होते. लोकमान्याचे साहित्यकार चरित्रकार नचिकेळकर सांगतात, लोकमान्य टिळक सदवर्ती होते म्हणून त्यांच्या विद्वत्तेची चीज झाली, त्यांच्या विद्वत्तेची चीज झाली म्हणून देशभक्तीची चीज झाली. लोकमान्य टिळकांच्या अंगात धैर्यशील हा गुण होता. त्याच्यामुळे लोकमान्य मार्गदर्शन करण्याची पात्रता त्यांच्या अंगीकृत झाली. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य काळात स्वराज्य हा माझा जन्मसिद्धांत आहे, साहसी गर्जना आत्मविश्वासाने ब्रिटिशांना व लोकांना धाडसाने सांगणारे व्यक्तित्व म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक पूर्व काळात स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, संपादक, वक्ते असे खूप काही गुणांनी होते. त्यामुळे लोकांनी लोकमान्य टिळकांची त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखलगाव येथे झाला. गंगाधर पंत व पार्वतीबाई हे त्यांचे आई. तसेच लोकमान्य टिळकांचे मूळ नाव केशव होते, पण लहानपणी अतिशय लाडाला त्यांना बाळ हे असे नाव होते. त्यांचे पुढे नाव बाळ असे पडले. लोकमान्य टिळक हे अतिशय लहान असल्यामुळे त्यांना लहानपणापासून लहान होते तरी त्यांना संस्कृत आणि गणित हा विषय खूप आवडत असे. त्यानंतर 1865 मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले व त्यांच्या डोक्यावर आईचे छत्र हे निघून गेले. त्यानंतर काही काळानंतर त्यांच्या वडिलांचेही निधन झाले व त्यांचे वडिलांचेही छत्र त्यांच्या डोक्यावर निघून गेले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी गोविंदराव पुणे यांच्या चुलत्याकडे ते शिक्षणासाठी गेले. तसेच सांगायचं झालं तर गंगाधर पंत हे पेशाने शिक्षक असल्यामुळे लोकमान्य टिळकांना पुढील शिक्षणासाठी सिटी स्कूल या इंग्रजी स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 1869 ते 1872 मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी 1876 मध्ये गणित हा आवडता विषय असल्यामुळे त्यांनी BA डेक्कन कॉलेज ऑफ पुणे येथे कंप्लीट केले. मुंबई इलेक्ट्रॉनिक कॉलेजमध्ये एक टर्म शिक्षणासाठी होते. 1869 मध्ये LLB त्यांनी पूर्ण करून पण इंग्रजांविरुद्ध बंड करायचे होते, त्यांच्याकडे नोकरी करायची होती म्हणून त्यांनी टिळक, आगरकर व विष्णुशंकर चिपळूणकर यांनी आपल्या देशाला इंग्रजांविरुद्ध जर ब्रिटिश राजवटीला वाचा फोडायची असेल तर आपल्याला आपला समाज सुशिक्षित केला पाहिजे म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1880 साली पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व पुस्तक वाटप केले. आगरकर व टिळकांनी ब्रिटिश राजवटीला वाचा फोडण्यासाठी मराठा व केसरी हे वृत्तपत्र तयार केले. हे वृत्तपत्र लोकांना इंग्रजांविरुद्ध भडकवणे किंवा त्यांच्या जुन्या राजवटीला वाचा फोडण्याचे काम केले. पण या वाचा फोडत असताना इंग्रजांना जाणून आले की सर्व समाज आपल्या विरुद्ध भडकत आहे. त्यांनी जमावबंदी केली, पण टिळकांच्या लक्षात आले होते जमावबंदी करून चालणार नाही. त्या काळी इंग्रजांच्या साम्राज्यवादाच्या धोरणाला जबरदस्त हादर देणारा आशिया खंडातील पहिला पुढारी म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखले जाते. वासुदेव बळवंत फडके
वरील खटले ऐकायला टिळक आणि आंबेडकर हे जायचे. त्यांना वाटायचं हा देशप्रेमी का हरला असावा, याचे कारण त्यांना जाणून घ्यायचे, चिंतन मनन करत होते. लोकमान्य टिळकांना समजले त्यांच्या मागे मालकीत उभं होती, पण ती स्वाभिमानी नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा स्वाभिमान त्या लोकांच्या काळात जागा केला होता. जे झोपले होते त्यांना जागे केले होते, जे जागे होते त्यांना उभे केले होते, जे उभे होते त्यांना चालायला लावले होते, चालत होते त्यांना पळायला लावले होते. हे टिळकांच्या लक्षात आले होते. त्यांनी एक नवा विचार नवे तेज लोकांच्या मनात जागृत केले होते. टिळक म्हणायचे कोण कुठला इंग्लंड देश आपण सर्वजण एकत्र येऊन याच्यावर थोपलो ना तरी हा वाहून जाईल. एक तर मरा नाहीतर मारा, असे असेल तर मारा, असे टिळकांनी लोकांना सांगायचे. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये गणेश उत्सव चालू केला. विंचुरकर वाड्यात हा पहिला गणपती त्यांनी बसवला. त्यानंतर 1894 मध्ये मुंबई ते गिरगाव केशवराव 40 त्यांनी गणपती बसवला. त्यावेळेस गणपती उत्सव सुरू करण्यामागे लोक त्यांना म्हणायचे टिळक तुम्ही घरातील गणेश मूर्ती बाहेर येऊन याची पूजा का करता. तर टिळक म्हणायचे धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे, मानवतेची पूजा करायला शिकलो तरच आपण देवाची पूजा करण्याचे लायक बनू व देशवाहीची स्वर्ष असे टिळक लोकांना सांगत. 1895 मध्ये लातूरमध्ये केशराजी मंदिरात पहिला गणेश उत्सव त्यांनी चालू केला. शिवजयंती 1895 साली सार्वजनिक शिवजयंती त्यांनी सुरू केली. यामागे त्यांचे एक उद्देश होते लोकांच्या मनात राष्ट्रवाद निर्माण करणे व त्यांचे एकी निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता. टिळकांनी शेतकऱ्यांसाठी पुढे होऊन कामे केली. 1896 मध्ये दुष्काळ पडल्याने त्यांना शेतकऱ्यांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी नेमून गेले. 1897 मध्ये प्लेगची साथ आली. त्यावेळेस नेमणूक केलेला अधिकारी रँड हा लोकांचा छळ करत असे. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी एक त्यांच्या वृत्तपत्र असे लिहिले होते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. या वक्तव्यामुळे इंग्रजांना टिळकांविषयी चिड येऊन त्यांना शिक्षा करण्यात आली. तसेच टिळकांनी त्यावेळेस दुर्दैव देशाच्या हा लेख लिहिलेला होता हिंसेचा निषेध करून. पण इंग्रजांना वाटले की टिळकांनी हिंसेला प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे त्यांना राजद्रोहाचा खटला करून त्यांना मंडेला येथे काळ्या पाण्यात शिक्षा देण्यात आली. इथे त्यांनी गीता रहस्य व वेदावर काही ग्रंथ लिहिले. पण हा ग्रंथ गीता रहस्य त्यांनी इंग्रजांनी जप्त केला. पण त्यावेळेस म्हणलं होते की गीता रहस्य जरी त्यांनी जप्त केला असला तरीही माझ्या डोक्यात तो आहे तरी साबूत मी ते तुमच्याकडे करून काही काळानंतर गीता रहस्य लोकमान्यांना वापस देण्यात आला. लोकमान्य नेहमी म्हणत मनुष्य स्वभावाने कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही. गीता रहस्यामध्ये गीता निरूपण करताना टिळक म्हणतात कर्मेने वातिस्तु मा फले तू कदाचन मा कर्मे फले तू गुरुमा तस्ते कर्मणी. कर्म करणे हे तुझे ध्येय आहे, त्याच्या फळाची अपेक्षा करणे त्याचा तुला अधिकार नाही. कर्मातून काय मिळणार याचा विचार करू नकोस, तसंच कर्म न करणे हे तू ठरवू नकोस असे टिळक म्हणत. ज्यावेळेस मंदिरात होत होती त्यावेळेस टिळक लोकांना म्हणले होते की हा स्वतंत्र लढा तुम्ही असाच चालू ठेवा व कितीही काही झालं काही होऊ दे कसंही होऊ दे आभाळ जरी कोसळलं त्यावर पाय ठेवून उभा राहील असे टिळकांनी लोकांना सांगितले होते. काही 1920 मध्ये टिळकांची प्रकृती खूप बिकट झाल्यामुळे 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांचं निधन झालं. धन्यवाद. मला इथे बोलण्याची तुम्ही मुभा दिली. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद रोहन यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक यांची जीवनशैली, त्यांचे सुविचार, तसेच त्यांचे अंगी असलेले गुण, त्यांचे बालपण, त्यांनी केलेले समाजकार्याबद्दल सुस्पष्ट थोडक्यात पण सुस्पष्ट अशी माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर अमृता कोकाटे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद शीतल. नमस्कार आदरणीय व्यासपीठ. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्राचार्य वृंद, वर्गमित्र, विद्यार्थी, वर्गमित्रांनो, आज सगळ्यांना विनम्र अभिवादन करून मी माझा विषय मांडण्यास सुरुवात करते. एक ध्येयवादी व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक. इंग्रजांचे वर्चस्व असताना भारत भूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणारे आणि तन मन धन उद्धार कार्यास अर्पण करणारी काही नररत्न होऊन गेली. त्यापैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आपल्या भारत मातेच्या थोर सुपुत्रांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगातील साऱ्या मानवाला आपले हे सांस्कृतिक धन म्हणजे
कुतूहलाचा विषय आहे. लोकमान्य पदवी प्राप्त झालेले ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तिमत्व 1 ऑगस्ट या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते. आईचा देहांत ते लहान असतानाच झाले. लोकमान्य टिळक हे समवयस्क मुलांपेक्षा थोडे भिन्न प्रकृतीचे होते. बाळ बुद्धिमान असले तरी त्यांचा खटाळपणा शिक्षकांना कधीच आवडला नाही. एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना एक गणित दिले. 5 बकऱ्या 1 कुरण 28 दिवसात चरतात, तर ते कुरण 20 दिवसात किती बकऱ्या संपवतील? टिळकांनी थोडाही विचार न करता लगेच उत्तर दिले, गुरुजी 7 बकऱ्या. गुरुजी बाळ जवळ गेले. त्यांनी वहीवर नजर फिरवली. वहीत पाहिले तर वहीत उदाहरण उतरवून घेतलेले नव्हते. गुरुजींनी विचारले, वहीत उदाहरण तर उतरवून घ्यायचे, कुठे सोडवलं आहेस? बाळाने लगेच उत्तर दिले, मी तोंडी करू शकतो तर लिहिण्याची गरज काय? अशा या बाळांचा तत्काळ उत्तराने गुरुजी आश्चर्यचकित झाले. असाच एक प्रसंग वर्गात मुले शेंगा खाल्ल्या आणि टरपाले इतरत्र फेकून दिले. परंतु ते टरपाले ज्यावेळेस शिक्षकांनी पाहिले त्यावेळेस त्यांना वाटले की हे सर्व काम बाळांनीच केले आहे. परंतु या शेंगा टिळकांनी खाल्लेल्या नव्हत्या. गुरुजी म्हणाले, बाळ या सर्व शेंगाची टरफाले उचल आणि बाहेर टाक. त्यावेळेस टिळक लगेच म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही तर टरफाली का उचलू? अशा या कणखर व्यक्तिमत्वाने 1880 मध्ये आपल्या सहकार्यासह न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. राष्ट्रीय शिक्षणाचा प्रचार करण्याचे ठरवले. वृत्तपत्रांची आवश्यकता जाणून घेऊन केसरी आणि मराठा ही साप्ताहिके चालू केली. 1890 ते 1897 ही 7 वर्ष त्यांच्या आयुष्यात महत्वाची ठरली. महिला बालविवाह प्रतिबंध, विधवा विवाहाला मान्यता, गणेशोत्सव, शिवजन्मोत्सव ही त्यांची काही महत्वाची कार्य होती. 1896 मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. त्याचबरोबर प्लेगची साथही पसरली. प्लेगच्या नियंत्रणासाठी रॅड या नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. पण रॅड हा अधिकारी महामारीपेक्षाही भयानक ठरला. त्याने जनतेवर अत्याचार करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही, परंतु त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येमागे टिळकांचाच हात असावा या संशयाने 1897 मध्ये त्यांना अटक झाली. कारागृहात त्यांनी आर्थिक हिंदी वेदास हा ग्रंथ आणि ओरायन हा ग्रंथही लिहिला. त्यांनी स्वदेशीचे आंदोलन, साप्ताहिक आणि लेख यांच्याद्वारे घराघरात पोहोचवले. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे पवित्र शब्द टिळकांनी लोकांना शिकवले. टिळक म्हणतात, महान कार्य कधीही सोपे नसतात आणि सहज होणारी कार्यही महान नसतात. देशाचे दुर्भाग्य या मात्र्याखाली केसरीत लेख लिहिला. 28 जून 1908 मध्ये देशद्रोहाचा आरोप लावून त्यांना मुंबईत पकडण्यात आले. ब्रह्मदेशाच्या मंडाले तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. या 6 वर्षाच्या काळात त्यांच्याकडे 400 पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता. गीता रहस्य या ग्रंथाचे त्यांनी लेखन या तुरुंगातच केले. होमरूल लीग चळवळ, जालियनवाला बाग हत्याकांड अशा अनेक ऐतिहासिक कार्यात त्यांचा वाटा होता. अन्न मिळवणे हे माणसाचे मुख्य लक्षण आहे, कारण कावळा देखील जिवंत राहतो आणि खरकट उष्ट खाऊन मोठा होतो. अशा या कणखर आणि जाज्वल नेतृत्वाचा 1 ऑगस्ट 1920 मध्ये दुःखद निधन झालं. अशा या नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद अमृताने आपल्या मनोगतामधून लोकमान्य टिळक यांचे बालपण, त्यांचे समाजकार्य, त्यांनी लिहिलेले ग्रंथ तसेच ऐतिहासिक कार्याबद्दल माहिती सांगितली. धन्यवाद अमृता. त्यानंतर ऋतुजा देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी आपले भाषण सादर करावे. हॅलो, आवाज येतो? येतो. धन्यवाद शीतल. सर्वप्रथम आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन करून माझी मनोगतात सुरुवात करते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. अण्णाभाऊ साठे यांचा एका अस्पृश्य माण समाजामध्ये जन्म झाला होता. ते दलित व्यक्ती होते. अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण केवळ 1.5 दिवसांचे. त्यानंतर ते शाळेत कधी गेलेच नाही, कारण तेथील सर्वांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे अण्णांनी शाळा सोडून दिली. सन 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. मुंबईचा मोरगाव गिरणी झाडवाला नोकरी मिळतील ती त्यांनी कामे केली. मुंबईतील कामगारांचे कष्टमय जीवन आणि दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले.
मुंबईमध्ये त्यांनी अनेक नेत्यांची तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भाषण ऐकली. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी ही त्यांच्या अंगावर पडल्याने ते पुन्हा गावी परत आले. तेथे चुलत भावाच्या तमाशाच्या फळात काम करू लागले. अण्णाभाऊंनी 1942च्या चळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. त्यांना चकवा देऊन ते मुंबईत परत आले. मुंबईत त्यांच्या लोकशाहीर नावलौकिक झाले. अमर शेख अशा लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचे नाव गाजू लागले. अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःला संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झोकून दिले होते. त्यांचा शाहिरीला लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्य आदींचा समावेश होता. आपल्याची गोष्ट, शेटजींचे इंजेक्शन, पुढारी, देशभक्त घोटाळे, बेकायदेशीर अशी लोकनाट्य त्यांनी लिहिली. अण्णाभाऊंनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. डॉक्टर बाबासाहेबांचा झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या हुकेरमध्ये अण्णाभाऊंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरोधात विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केले. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांच्या कथा, कादंबरी, निर्मित हे ठळकपणे नजरेत करते. चिरानगरीची भूत, आम्ही, जिवंत पोर्तुगीज फकीरा, वारणीचा वाघ अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. रशियाच्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून ते 1961 साली रशियात गेले. त्यांनी तेथील अनुभवावरून आधारित माझ्या रशियाचा प्रवास पुस्तक लिहिले. एक मराठी समाजसुधारक, लोककवी, लेखक आणि लोकशाहीर म्हणून देशभर ते लोकप्रिय झाले. त्यांनी उपज आणि ओळख यांचे लेखन आणि राजकीय कृती शैलीचे केंद्रबिंदू होते. कादंबरी आणि लघुकथा त्यांच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊंनी नाटक, 12 पटकथा आणि मराठी पोवाडे शैलीतील धागाणी लिहिली. लावणी तसेच त्यांनी लिहिलेल्या लावणीमध्ये मुंबईची लावणी व माझी महिना गावावर राहिली अशा जोडांनी अविस्मरणीय आहे. अशा या पूर्ण देशभक्त समाजसेवा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 8 जुलै 1969 रोजी मोरगाव, मुंबई येथे निधन झाले. एवढे बोलून माझे मनोगत संपले. धन्यवाद ऋतुजाने आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांची जीवनशैली, त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती, त्यांनी केलेले लोकनाट्य, कादंबरी, कथा, गाणी याच्याबद्दल उत्कृष्ट अशी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर धन्यवाद ऋतुजा. यानंतर मी अनुजा मोठे यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद शीतल. सर्वांना शुभ सकाळ. मी अनुजा सूर्यकांत मोठे, BSc ॲग्री 3rd इयर. आज 1 ऑगस्ट 2021 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मी लोकमान्य टिळक यांच्या तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर कविता करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि तेच मी ते सादर करणार आहे. लोकमान्य टिळक. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखल गावी 23 जुलै 1856 ला झाला एक चमत्कार. गंगाधर टिळक आणि पार्वतीबाई टिळक यांच्या घरी जन्माला आले एक बाळ. नाव होते त्यांचे केशव गंगाधर टिळक. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत ते सहभागी होते. अखिल भारतीय काँग्रेस संघटनेच्या टिळकांनी नेतृत्व केले होते. 8 जून 1914 रोजी मांडेच्या कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वराज्य प्राप्ती हे एकच ध्येय असणाऱ्या होम रूल लीगची स्थापना केली. आर्कटिक होम ऑफ वेदास, गीता रहस्य अशी अनेक नाविन्यपूर्ण पुस्तके त्यांनी जगाला दिली. केसरी, मराठा ही वृत्तपत्रे 1881 साली टिळकांनी सुरू केली. राजकीय जनजागृतीसाठी 1993 साली गणेशोत्सव आणि शिवजयंती या सार्वजनिक उत्सवांची सुरुवात त्यांनी केली. अशा या जहालवादी युगपुरुषाला जनतेने लोकमान्य ही उपाधी दिली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशा तळटीने जगाला केली. आणि पुणे येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी अशा या भारतीय स्वातंत्र्य सेनानीची प्राणज्योत मालवली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एका दलित समाजात जन्मलेले थोर समाज सुधारक होते. ते एक प्रसिद्ध लेखक, लोककवी आणि शाहीर होते. ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावी बालपण गेले. त्यांचे सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे शिक्षण अपुरे राहिले. त्यांचे लेखन त्यांचे सामाजिक आणि राजकीय कृतीशीलतेवर आधारलेले होते. मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी प्रवृत्तीचे ते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सहभाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अकलेची गोष्ट, कृष्णाकाठच्या कथा, फकीरा अशा 35 विविध लोकनाट्य, कथासंग्रह आणि कादंबऱ्याचे लेणे त्यांनी जगाला दिले आहे. माझी मैना गावावर राहिली हा त्यांचा पोवाडा आजही अत्यंत लोकप्रिय आहे.
असे हे लोकप्रिय लेखक, लोककवी, समाजसुधारक म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे, ज्यांना पूर्ण जगाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे संबोधले. धन्यवाद. धन्यवाद अनुजा. अनुजा यांनी आपल्या कवितेतून अण्णाभाऊ साठेंबद्दल खूप छान असे मनोगत व्यक्त केले. धन्यवाद अनुजा. त्यानंतर श्रद्धा जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. Good morning everyone. Myself Shraddha Jadhav. Today we all have gathered on the occasion of the anniversary of a great person who has left a huge impact in our history and our life. The none other than Bal Gangadhar Tilak. He is also known as Lokmanya Tilak. Lokmanya itself means accepting self-control. Accepted his way and the way of independence. So today I am going to speak few words about the father of independence. Yes, Lokmanya Tilak was called by his name by British colonials, as he was the first leader to take a step to the Indian independence movement. Lokmanya Tilak always included collective thinking as well as action, which led the people to think of self-dependency, which turned out to be the first institution. Later, he used the formula for the political activism that cultural education in India by newspaper Kesari and Marathi, which turned out to be so powerful that Mahatma Gandhi and Babasaheb Ambedkar and other advocates. Tilak was so clear with his idea that Swaraj and Swadesh made every Indian conscious of injustice and insult made by British. He prepared fertile ground for Swaraj through his home rule movement. He said India was like a son who had grown up and attained maturity. It was right time now that the trustee or a father should give him what he has due. His famous slogan was Swaraj is my birthright and I shall have it. He was the first national leader who envisioned for the formation of different states. He spoke of how we should form a one separate state for Marathi, Telugu and different provisions. So the education should be self-evaluated and clear. As growing up with the political and educational media, he didn't left the culture behind. He took the initiative of public celebration of Ganesh festival and Shiv Jayanti, which assimilated all the castes and community of a different groups. Tilak is the moment of probably the most powerful man in the India. He took his last breath after the brief illness in August 1st, 1920. He lost his voice. We lost the voice of lions. On this day, we will remember the greatness his sacrifice towards our country, and remember that action and words both can be wise, but we should know how to use them properly. And thank you so much. थँक्यू श्रद्धा यांनी आपल्या भाषणामधून लोकमान्य टिळक यांच्याबद्दल इंग्लिशमध्ये अतिशय उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले. थँक्यू श्रद्धा. त्यानंतर काजल काजरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले भाषण करावे. धन्यवाद शीतल. आवाज येतो का? हा येतो. सर्वांना शुभ सकाळ. मी काजल बाबासाहेब गाजरे, BSc ऍग्री थर्ड इयरची विद्यार्थी. स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे महासपुत्र होते. लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी तसेच शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने या दोन्ही मराठी सुपुत्रांच्या अलौकिक जीवनाची व कार्याची माहिती आपणास मी थोडक्यात सांगू इच्छिते. लोकमान्य टिळक यांना हिंदुस्थानी असंतोषाचे जनक म्हटले जाते. आजच्या लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणे उद्बोधक ठरेल. कोणतेही काम करताना ते काम जगा, म्हणजे तुमच्या हातून जे होईल ते फक्त सर्वोत्कृष्टच हा सध्याच्या मॅनेजमेंटमध्ये प्रचंड महत्व आलेला एक मूलभूत नियम आहे. मात्र तो लोकमान्य टिळकांनी 19व्या शतकात जगून दाखवला. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगावे तेवढं थोडंच आहे. लोकमान्य टिळक हे एक गणितज्ञ होते, पत्रकार होते, त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही होता. ते एक इतिहास तज्ञ होते, तसेच मानवी उत्क्रांतीचे अभ्यासक होते, जहाल क्रांतिकारक होते. लोकमान्य टिळक सावरकरांसारख्या क्रांतिकारकांना ब्रिटनमध्ये जाण्यासाठी सर्वोपरी मदत करणारे गुरु होते. मावळने त्यांना सांभाळून घेणारे त्यांचे एक वकील होते.
तसेच समुद्र पार केला म्हणून काशीला जाऊन प्रायश्चित घेणारे ते एक कर्मठही होते. महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाचे कौतुक करणारे उदारतामतवादी होते. राजद्रोहाच्या खटल्यात स्वतःची बाजू स्वतः मांडणारे वकील होते, ज्यांच्यासाठी खुद्द मोहम्मद अली जिना यांच्यासारखा मुस्लिम नेता रस्त्यावर आणि न्यायालयात लढत असे, असे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक होते. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केला आणि समाजाला एकत्र आणण्याचे समाजाचे कार्य केले. जीवनाच्या सर्वांगाने काम करताना त्यातून टिळक फक्त एकच साधत होते, ते म्हणजे हिंदुस्थानाचे स्वातंत्र्य. महाराष्ट्राचे आणखी एक सुपुत्र म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांच्या जयंती त्यांनी मराठीत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकीर या कादंबरीला राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. अण्णाभाऊंनी दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी कथांचा आणि लेखांचा वापर केला. एका दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी असे म्हटले होते की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. या त्यांच्या वाक्यातून त्यांनी दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच त्यांनी समाजासाठी आपल्या मोलाचे योगदान दिले. या दोन व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं, म्हणून मी इथेच थांबते. या दोन देशांच्या महान सुपुत्रांबद्दल मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद काजल यांनी लोकमान्य टिळकांची जीवनशैली व सामाजिक कार्याबद्दल तसेच अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा या प्रसिद्ध कादंबरीबद्दल आपल्याला थोडक्यात पण सुस्पष्ट अशी माहिती दिली. धन्यवाद काजल. त्यानंतर प्रतीक्षा शिंदे ही फर्स्ट इयर मधली विद्यार्थिनी आपलं भाषण सादर करेल. शुभ सकाळ. मी प्रतीक्षा शिंदे, फर्स्ट इयर स्टुडंट. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन फुगे सर व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गणेश पवार सर, गुरुजन वर्ग, एनएसएस व्हॉलंटियर्स आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 1 ऑगस्ट हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते व लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन करते व मी माझ्या भाषणास सुरुवात करते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ख्यातनाम आहेत. बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकील व भारतीय स्वातंत्र्य सेनानी देखील होते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता लोकमान्य टिळक. ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणत. बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला. 1871 साली त्यांचा विवाह तापीबाई सोबत झाला. विवाहाच्या वेळी त्यांचे वय अगदी लहान होते. 1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली. फार कमी लोक त्या काळी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत होते. 1819 साली टिळकांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून वकिलीची पदवी मिळवली. केशव गंगाधर टिळक यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी झोकून टाकले. त्यांनी आपल्या लोकांसाठी फार काही केले होते, म्हणून त्यांना लोकमान्य टिळक असे म्हटले जाते. इंग्रजांनी त्यांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट ही उपाधी दिली आहे, कारण भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी प्रथम चळवळ सुरू केली. तसेच त्यांनी केसरी व मराठा या वर्तमानपत्राला सुरुवात केली आणि त्यामधून लोकांना जागृत केले. लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव यासारख्या सार्वजनिक सणाला सुरुवात केली, जेणेकरून लोक एकत्र येतील असा त्यांचा त्यामागचा विचार होता. टिळक म्हणायचे, धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही, फक्त संन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतू नसावा. जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्याकरता कार्य करणे हा आहे. प्रथम आपण मानवतेची पूजा करण्यास शिकायला हवे, तेव्हाच परमेश्वराची पूजा करण्यास लायक बनू. एवढं बोलून या थोर महात्म्यास मी शतशत नमन करते व मी माझ्या भाषणास विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
धन्यवाद प्रतीक्षा. प्रतीक्षांनी आपल्या मनोगतामधून लोकमान्य टिळकांबद्दल अतिशय उत्कृष्ट अशी माहिती सांगितली आहे. तसेच त्यांनी केसरी व मराठा या वृत्तपत्राबद्दलही माहिती सांगितली. धन्यवाद प्रतीक्षा. यानंतर ऋषिकेश असबे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले भाषण सादर करावे. Thank you, Sheetal. Good morning, all of you. My name is Hrishikesh Asbe and my subject is Lokmanya Tilak, the father of Indian unrest. Keshav Gangadhar Tilak, popularly known as Bal Gangadhar Tilak, was an Indian nationalist, philosopher, teacher and independence activist. He was one of the initiators of the Indian independence movement, with British authorities giving him the title of the father of the Indian unrest. The noble and brave leader was widely accepted by the people as Lokmanya, and Mahatma Gandhi considered him to be the maker of modern India. Tilak was born on 23 July 1856 in Ratnagiri district in Maharashtra. Tilak was one of the first and strongest advocates of Swaraj. His famous declaration, "Swaraj is my birthright and I shall have it," served as an inspiration for future revolutionaries during India's struggle for freedom. He appreciated the importance of identity issues in a modern India and motivated people to join the struggle for independence. Tilak left the blueprint of the Home Rule movement, Swaraj and Swadeshi, for the cultivation of an enlightened mind. He used the media in the form of two newspapers, Kesari and Maratha, and national education through Deccan Education Society, an institute he established. He was the first national leader who envisioned the formation of linguistic states. He initiated the public celebration of the Ganesh Jayanti and Shiv Jayanti, were clearly aimed at cultural assimilation of all castes and community groups. Lokmanya Tilak died on 1 August 1920 in Mumbai. Thank you so much. Thank you, Hrishikesh. ऋषिकेश यांनी अतिशय सुरेख असे लोकमान्य टिळकांबद्दल मनोगत व्यक्त केले. धन्यवाद ऋषिकेश. त्यानंतर खरात अस्मिता यांना मी विनंती करते की त्यांनी आपले भाषण व्यक्त करावे. धन्यवाद शीतल. शुभ प्रभात. सबसे पहले ज्ञान की देवता सरस्वती माँ को प्रणाम करते हुए मैं अपने भाषण की शुरुआत करती हूँ. आज दिनांक 1 अगस्त 2021 आज बाल गंगाधर तिलक इनकी पुण्यतिथि और लोकशाहीर अन्ना भाऊ साठे इनकी जयंती के अवसर पर उपस्थित हुए सभी मान्यवर तथा वंदनीय गुरुजन जी, सभी एनएसएस वॉलंटियर्स और मेरे भाई और बहनों, मैं आज आपको हमारे देश के युग पुरुष लोकमान्य बाल गंगाधर तिलक इनके बारे में कुछ बताना चाहती हूँ, वो आप ध्यान से सुनिए. स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है और हम इसे लेकर रहेंगे. मेरा स्वराज्य जब तक मेरे अंदर जिंदा है, मैं कमजोर था, बूढ़ा नहीं हो सकता. कोई भी हथियार इस हौसले को फस नहीं कर सकती. कोई आग इसे जला नहीं सकती. हवा के तेज झोंके इसे सुखा नहीं सकते. हम स्वराज की मांग करते हैं और हम इसे लेकर रहेंगे. ऐसे नारे लगाकर अंग्रेजी हुकूमत के नाक में दम करने वाले, पूरे देश में क्रांति फैलाने वाले वो हमारे युग पुरुष लोकमान्य बाल गंगाधर तिलक. तिलक का जन्म 30 जुलाई 1856 में महाराष्ट्र के रत्नागिरी जिले में एक धार्मिक टिकली में हुआ था. वो अपने पिता के नक्शो कदमों पर चले और पुणे में एक स्कूल के टीचर बने. स्कूल प्रशासन के मतभेद के चलते तिलक ने अपनी नौकरी छोड़कर खुद का स्कूल शुरू किया. उन्हें लगता था कि भारतीयों के लिए ब्रिटिश शिक्षा काफी नहीं है, इसलिए उन्होंने डेक्कन एजुकेशन की सोसाइटी की शुरू की. वे हमारे भारत देश के महान राष्ट्रवादी, शिक्षक, सामाजिक सुधारक और स्वतंत्रता के सेनानी थे. उन्हें भारतीय स्वतंत्रता आंदोलन के पहले नेता के रूप में भी श्रेय दिया जाता है. उन्हें प्यार से लोकमान्य भी कहा जाता है, जिसका अर्थ है लोगों द्वारा स्वीकारा गया. लोकमान्य तिलक के बारे में जितना कहा जाए उतना कम है, ऐसे वो युग पुरुष थे. इतना कहकर मैं अपने भाषण को पूर्ण विराम देती हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू. धन्यवाद अस्मिता. अस्मिता यांनी आपल्या भाषणामधून लोकमान्य टिळकांना लोकांनी दिलेल्या लोकमान्य या पदवीबद्दल
अतिशय उत्कृष्ट अशी माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद अस्मिता. त्यानंतर सुहासिनी पारडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले भाषण करावे. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. तर आज स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे साजर करीत आहोत. बाळ गंगाधर टिळक किंवा लोकमान्य टिळक म्हणून जन्मलेले भारतीय राष्ट्रवादी शिक्षक आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. तर ब्रिटिश वसाहत अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हटले होते. त्यांना लोकमान्य ही पदवी देखील दिली गेली. तसेच महात्मा गांधींनी त्यांना द मेकर ऑफ मॉडर्न इंडिया असे म्हटले. तर मी तुम्हा सगळ्यांना केशव गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांचे सुविचार सांगू इच्छिते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा त्यांचा लोकप्रिय सुविचार. एक वेळ राज्य कमविणे सोपे असते, पण राज्य राखणे कठीण असते. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. गोणपाठासारखा कराल तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल. परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील तर मी परमेश्वरालाच मानणार नाही, हा त्यांचा कणखर विचार. मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही. स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन, कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होते. माणसाने माणसाला भावे ही शरमेची गोष्ट आहे. समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवावे. स्वातंत्र्य म्हणजे विष आणि स्वराज्य म्हणजे दूध. जुलूम सहन करणे म्हणजे शोषितपणा नव्हे, तो परमार्थही नव्हे, तो फक्त प्रश्नवृत्ती होय. धन्यवाद. धन्यवाद सुहासिनी आपल्या मनोगतामधून लोकमान्य टिळकांच्या विचारांबद्दल आपल्याला सांगितले. धन्यवाद सुहासिनी. त्यानंतर मृणाल जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद शीतल. सुप्रभात सर्वांना. नमस्कार, मी मृणाल जाधव. प्रथमतः बाळ गंगाधर टिळकांनी जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे या दोघांनाही अभिवादन करते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्राचार्य डॉक्टर फुगे, सर्व प्रमुख मार्गदर्शक मान्य डॉक्टर पवार सर, इथे उपस्थित असलेले प्राध्यापक तसेच माझे मित्रमैत्रिणी. तर आज आपण इथे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. तर त्यांची कामगिरी थोडक्या शब्दात मी कवितेतून मांडणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी सिंहगर्जना ज्यांनी केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी सिंहगर्जना ज्यांनी केली, ज्यांच्या या गर्जनेने ब्रिटिश सरकार पूर्ण हादरून गेली. ब्रिटिश सरकारचे जुलूम आणि दडपशाही ज्यांनी केली नाही मान्य, ब्रिटिश सरकारचे जुलूम आणि दडपशाही ज्यांनी केली नाही मान्य, ते भारतीय असंतोषाचे जनक थोर देशभक्त लोकमान्य. समाजहित आणि लोककल्याणाची होती त्यांना तळमळ, समाजहित आणि लोककल्याणाची होती त्यांना तळमळ. सुरू केली त्यांनी लोकजागृतीची व्यापक चळवळ. त्यासाठी मराठा व केसरीचे अंक सुरू केले. त्यासाठी मराठा व केसरीचे अंक सुरू केले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा प्रश्न सरकारला विचारला. सरकाराच्या अन्यायाची जनतेसमोर वाचले पाडे. न्याय मिळवण्यासाठी दिले अन्यायी सरकाराशी लढे, दिले अन्यायी सरकाराशी लढे. राजद्रोहासारखे आरोप अंगावर घेऊन हिमतीने लढले. राजद्रोहाचे आरोप अंगावर घेऊन हिमतीने लढले. तुरुंगवास भोगला परी स्वातंत्र्याचे रणांगण नाही सोडले. स्वातंत्र्याचे रणांगण नाही सोडले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी दुःख सोसले एक नाणे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी दुःख सोसले एक नाणे. नाव त्यांचे बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक. दुसरी कविता आहे जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे. शूरवीर तू महाराष्ट्राचा, तुझी लेखनी अन्यायाची वार, अशी होती ती धारदार, अशी होती ती धारदार. प्रश्न मांडले तू भुकेचे फाकीराच्या पानोपानी. प्रश्न मांडले तू भुकेचे फाकीराच्या पानोपानी, असा तू साहित्य सम्राट. तू भेदलेच प्रश्न कामगारांचे उतरवून साहित्यास. तू भेदलेच प्रश्न कामगारांचे उतरवून साहित्यास. फोडला त्यास वाचा, फोडला त्यास वाचा.
नमन तुला लोकशाहीरा, नमन तुला लोकशाहीरा, साहित्य सम्राटा, साहित्य सम्राटा, साहित्य सम्राट. धन्यवाद. धन्यवाद मोहनलाल यांनी अतिशय उत्कृष्ट असे लोकमान्य टिळक तसेच अण्णाभाऊ साठे यांच्यावर आपली कविता सादर केली. धन्यवाद मोहनलाल. यानंतर आकांक्षा जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपले भाषण व्यक्त करावे. Good morning to one and all. Myself Akanksha Atul Jadhav, BSc Agri 3rd year. Swarajya is my birthright and I shall have it. When these words strike you, the only name, the only person who comes to your mind is Bal Gangadhar Tilak, a man who is referred to as the father of Indian unrest. Bal Gangadhar Tilak, a freedom fighter, a journalist, teacher and a social reformist who would rather settle for nothing less than self-rule. His courage and patriotic nationalism made him most popular leader next to Mahatma Gandhi. He rose to become the first radical leader of Indian freedom movement. Tilak was one of the prime architects of modern India and probably the strongest advocate of Swaraj. He was conferred upon the title Lokmanya, meaning accepted by people or a beloved leader. He completed his education from the Deccan College, Pune, where he earned his bachelor's degree in mathematics and Sanskrit in 1876. He also received a law degree from Bombay University. Bal Gangadhar Tilak had a strong desire to educate masses. He wanted to educate the people of India. For this, along with his associate, Gopal Ganesh Agarkar and others, he founded Deccan Education Society in 1884. He also believed that newspapers were the powerful medium to criticize colonial reign in India. For this purpose, he started 2 weekly newspapers, Kesari and the Maratha. I would highlight one of his incidents from the editorial of Kesari titling "This Misfortune of the Country," which slammed the brutal bureaucracy of the British rule, leading to his imprisonment in the Mandalaya, Myanmar, where he wrote a book, Gita Rahasya, which derived its source from Bhagavad Gita. Bal Gangadhar Tilak had his own way to unite people of India. For this, he started 2 festivals, Ganesh Utsav, and also popularized Maratha icon Chhatrapati Shivaji Maharaj in 1886. Talking about his political career, he joined Indian National Congress in 1890. He opposed the 1891 Age of Consent Bill and partition of Bengal. Indian Home Rule League was founded by him in 1914. He also concluded the Lucknow Pact with Muhammad Ali Jinnah that created a sense of Hindu-Muslim unity. This unity was also seen in the Khilafat and non-cooperation movement. Though he had different ideologies with Mahatma Gandhi and Jawaharlal Nehru, he was called as the maker of modern India by Mahatma Gandhi. Even the first president of independent India, Jawaharlal Nehru, described him as the father of Indian Revolution. Even today, the relevance of Tilak's ideas could be figured out when we talk about Atmanirbhar Bharat, reviving the spirit of economic nationalism for the indigenously manufactured goods or Swadeshi products. Further on, the national education policy of 2020 by the Government of India had given a push to bring Sanskrit and local languages is also Tilak's advocacy, which was seen when the members of Congress spoke in their mother tongue, or you can say vernacular languages, during the meetings of Congress. He also has a strive of integrating the culture of India together. Indeed, Bal Gangadhar Tilak had left an indelible impression in the history of India, and he will always be remembered for his legacy. Thank you all for hearing me. थँक यू आकांक्षाने अतिशय उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले आहे. थँक्यू. यानंतर प्रियेश जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपले भाषण करावे. गुड मॉर्निंग. मायसेल्फ जाधव प्रियेशा, युग पुरुष लोकमान्य टिळक यांच्यावरती मी भाषण मनोगत व्यक्त करते.
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय तसेच लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर फुगे सर, प्रमुख पाहुणे डॉक्टर पवार सर तसेच शिक्षक आणि सर्व NSS व्हॉलेंटियर्स यांचे मी मनापासून स्वागत करते. आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन करून माझ्या मनोगतास सुरुवात करते. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुश्रुती कार्यक्रमाचा पुरस्कार केला. त्यांना भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव, अर्थात त्यांचा जन्म हा रत्नागिरीचा, पण त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण बाळ हे टोपण नाव कायम राहिले. लोकमान्य टिळक हे भारतीय जनतेच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. स्वराज्य हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाकडे पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला. खरं तर टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी गीता रहस्य, ओरायन, DRT, इंदिवेदास असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. विष्णू शास्त्री, चिपळूणकर, टिळक, आगरकर यांनी 1 जानेवारी 1880 रोजी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत मराठा 2 जानेवारी 1881 आणि मराठी भाषेत टेस्टी तर टिळक मराठाचे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी 24 ऑक्टोबर 1884 रोजी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढे एका वर्षाने 2 जानेवारी 1885 रोजी या संस्थेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले. लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहालमतवादी भूमिका घेतली होती, परंतु समाज सुधारणाच्या बाबतीत मात्र ते काहीच नसत होते. म्हणूनच या संबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन राजकीय जहाल पण सामाजिक निमित्त असे केले होते. लोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली भूमिका अत्यंत समर्पणपणे बजावली. भारतीय असंतोषाचे जनक हे असे त्यांना म्हणले जात असत. त्यांना 1920 जुलै त्यांना हिवतापाने गेले आणि 1 ऑगस्ट 1920 ला दुपारी 1:30 वाजल्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकाची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. आजन्म देश सेवेत गर्क असलेला भारत मातेचा सुपुत्र सर्वांना सोडून चिरनिद्रा घेत राहिला. असे बोलून माझे 2 मनोगत संपते. धन्यवाद. धन्यवाद प्रियेशा यांनी आपल्या मनोगतामधून स्वातंत्र्य चळवळ घोडपाळी नेऊन स्वराज्याचा महामंत्र देणाऱ्या टिळकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. धन्यवाद प्रियेशा. यानंतर दिशा कोळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. सुप्रभात सर्वांना. माझं नाव दिशा कोळेकर. प्रथम बाळ गंगाधर टिळक आणि साहित्यकार अण्णाभाऊ साठे या दोघांना अभिवादन करून इथे जमलेला सर्व माझा शिक्षक वर्ग आणि मित्रमैत्रिणींचे स्वागत. मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. निरक्षर कसा जो 1.5 दिवस शाळेत गेला, निरक्षर कसा जो 1.5 दिवस शाळेत गेला, केवळ मातंग म्हणून त्याला शाळेतून हाकलला. याच उद्रेकातून अवघा समाज त्याने लेखणीतून मांडला. हादरून सोडला सह्याद्री सारा आणि त्यानेच संयुक्त महाराष्ट्र घडवला. शाहीर म्हणावे की साहित्याचा महामेरू, शाहीर म्हणावे की साहित्याचा महामेरू, आज ही प्रश्न आम्हास पडत होता. त्या काळी जितका जातीवादाचा आतंक होता, त्यात जन्मला तितकाच हा महान असा मातंग होता. खरा मराठी दिन साजरा होण्यासाठी जन्मलेला तो साहित्यकार होता. शाहीर हा लोकजीवनाशी एकरूप होऊन त्यांच्या कथा जाणून घेतो, त्यांना आपल्या शब्दातून मूर्त रूप देतो. लोकांच्या भाषेत, त्यांच्या शब्दात तो लोकजीवन मांडत असतो. पण शाहिराचं केवळ फक्त समाज जीवन मांडण्याचे नाही, तर कित्येक पिढ्याने स्वीकारलेल्या गुलामगिरी जोखमातून लोकांना मुक्त करण्यासाठी शब्दांना घाव घालत त्यात त्यांच्यातील सन्मान जागा करण्याचे कामही शाहिरालाच करावे लागते.
आणि शाहिराच्या या कर्तव्याला अजन्म खऱ्या अर्थाने जागले ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. वारणेचा वाघ असा ओळख असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. 1 ऑगस्ट 1920 रोजी भारताच्या राजकीय क्षितिजावर लोकमान्य टिळक रूपी सूर्य अस्तागस्त गेला आणि भारताच्या सामाजिक आणि साहित्य क्षितिजावर अण्णाभाऊ साठे नावाचा सूर्य उगवला. गाव कुसाबाहेर दारिद्र्यात खितपत पडलेल्या अस्पृश्य आणि गुन्हेगारी असा दुहेरी शिक्का मारलेल्या मातंग जातीत वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे अण्णाभाऊ साठे आई बालूबाई व वडील भाऊ साठे यांच्या पोटीस जन्माला आला. वीर फकीराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटेगावच्या पंचकृषीत अण्णाभाऊ आपल्या सवंगड्यांसह दानपट्टा सारखे मर्दानी खेळ खेळत व भाकरीच्या तुकड्यात चंद्रकोर शोधणाऱ्या आपल्या आई वडील व भावंडासह मोठे झाले. अण्णाभाऊ शिक्षणासाठी फार तत्पर होते, पण शिक्षण व्यवस्था त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. जगण्यासाठी कुटुंबासोबत पायी चालत ते मुंबईला निघाले. चालत मजल दर मजल करत मुंबईला तर ते पोहोचले, पण त्यांच्या वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास हृदयद्रावक नव्हे तर भारतीय जाती व्यवस्थेचे, सामाजिक संरचनेचे आणि पारंपरिक गावगडा पद्धतीचे धिंदवडे काढणारे होते. मागील वर्षी आपण कोरोना काळात बघितले की कित्येक लोक शहरातून मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे निघाले होते, तेही 100-500 किलोमीटर पायी चालत. आपल्याला हेच समजते की पारतंत्र्य असो किंवा स्वातंत्र्य काळात गरिबीने माणसाचा छळ थांबवलाच नाही. मुंबईला गेल्यावर करायचे तरी काय म्हणून रस्त्यावर बूट पॉलिश करणे असो किंवा कुत्रे सांभाळणे असे सगळे काम अण्णाभाऊ साठे करत होते. त्याच दरम्यान त्यांच्यात स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव पडला. जर डॉक्टर व्हायचं असेल तर शाळेत जावे लागते अशी शिकवण आपल्याला लहानपणीपासून दिली जाते. पण साहित्य सम्राट ही न शाळेत जाता होता येते हे उदाहरण आपल्या समोर अण्णाभाऊ साठे यांनी मांडले. मुंबईमध्ये तर गेले, खोली ते गिरणी प्रवास करताना रस्त्याच्या कडेला दुकानावरच्या पाट्या किंवा फळे वाचून ते अक्षरांची जुळवाजुळव करून अक्षर ओळख त्यांनी करून घेतली व लिहायला वाचायला शिकले. 1.5 दिवस शाळेत गेले होते, पण हे रस्त्यावरचे निरीक्षण करून ते शिकले. त्या काळी आपल्यात महायुद्ध चालू होते. पेपर मधल्या बातम्या वाचून त्यांच्या डोक्यात भिडायला लागले. मग त्यांनी ठरवले आपण काहीतरी लिहूया. मग त्यांनी पोवाडा लिहायचं निश्चित केले. पोवाडा पण असे तसे नाही, डायरेक्ट थेट रशियामध्ये पोहोचेल असे पोवाडे त्यांनी लिहिले. दुकानाच्या पाट्या वाचून एक माणूस, 36 कादंबऱ्या, 4 नाटके, 14 तमाशे, 12 पोवाडे, 14 कथा संग्रह, एक प्रवास वर्णन, एवढे विपुल साहित्य कसे निर्माण करू शकतो हे जगातील एकमेव आश्चर्य असेल. आपण अण्णाभाऊंच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला तर हे लक्षात येते की या साहित्यात कोणताही जातीय अभिनिवेश नाही. हे साहित्य वास्तववादी मांडणारे आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात, माझी माणसं मला कुठे ना कुठे भेटलेली असतात, त्यांचं जगणं मरणं मला ठाऊक असतं, मग कल्पनेत त्यांचा पदर झुलतो एवढेच. अण्णाभाऊ असेही म्हणतात, गरिबी कायमस्वरूपी नाही, ती आपण घालवू शकतो, पण जात ही कायमस्वरूपी आहे, ती घालवण्याचा आपण प्रयत्न करूया. असे निश्चयाचे अण्णाभाऊ साठे होते. आज अण्णाभाऊ साठेच्या विचारास वसा आणि वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. शेवटी मी एवढंच म्हणते, सागराचे पाणी कधीही आटणार नाही, साठे आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून अण्णाभाऊ साठ्यांचे उपकार कधी फिटणार नाही. धन्यवाद. दिशा यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अतिशय उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले आहे. धन्यवाद दिशा. त्यानंतर अरबाज शेख हा फर्स्ट इयर मधला विद्यार्थी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायला. Good morning everyone. You know today we all gathered for the anniversary of Lokmanya Tilak and birthday of Annabhav Sathe. But I would like to speak about Lokmanya Tilak. Bal Gangadhar Tilak, also known as Lokmanya Tilak, he was born on 23 July 1856 in Ratnagiri, situated in Maharashtra.
His real name was Keshav. His father name was Gangadhar Tilak, who was a school teacher. Lokmanya Tilak completed his graduation in year of 1877 from Deccan College in Pune. He obtained his Bachelor of Art degree in field of mathematics and Sanskrit. Then he started teaching mathematics and English at a school in Pune. Lokmanya Tilak took parts political activity and social reform. Tilak and Agarkar started two newspapers called Maratha and Kesari. Tilak conceived nationalism through this newspaper. He was a true nationalist in his politics. He started public celebration of Shiv Jayanti and Ganesh Mahotsav. With this festival, he started to collect people and motivate them toward the freedom of our country. He gave the quote, "Swaraj is my birthright and I shall have it." He was a brave and intelligent leader who earned the title Lokmanya, which means one respected by the people. Tilak joined the Indian National Congress in 1890. He was a freedom fighter of Indian freedom struggle. His contributions for Indian freedom struggles can never be forgotten. Thank you. धन्यवाद अरबाज यांनी आपल्या मनोगतामधून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास रचणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. धन्यवाद अरबाज. यानंतर सानिया तांबोळी यांना मी विनंती करते यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद शीतल. सर्वप्रथम थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त वंदन करून माझ्या कवितेस सुरुवात करते. तिलक बाल गंगाधर आपको शत शत बार प्रणाम हमारा, पराधीनता के बंधन में बंधी थी जब भारत माता, तुमने तन मन धन अर्पित कर देश प्रेम से जोड़ा नाता, स्वतंत्रता अधिकार जन्म से दिया यही जन जन को नारा, तिलक बाल गंगाधर आपको शत शत बार प्रणाम हमारा. आजादी के घोर युद्ध में बने एक अविचल सेनानी, आजादी के घोर युद्ध में बने एक अविचल सेनानी, लड़े अन्य अत्याचारों से हार नहीं जीवन में मानी. सुन संदेश क्रांति का आपसे जाग उठा था भारत सारा, तिलक बाल गंगाधर आपको शत शत बार प्रणाम हमारा. आपने गीता का रहस्य भी बड़ी सरलता से समझाया, आपने गीता का रहस्य भी बड़ी सरलता से समझाया, मिटा अविद्या अंधकार को नवल ज्ञान दीप जलाया. युग युग तक सारी दुनिया में अमर रहेगा नाम आपका, युग युग तक सारी दुनिया में अमर रहेगा नाम आपका, तिलक बाल गंगाधर आपको शत शत बार प्रणाम सबका, तिलक बाल गंगाधर आपको शत शत बार प्रणाम सबका. धन्यवाद. धन्यवाद सानिया यांनी अतिशय सुरेख अशी कविता सादर केली आहे. त्यांनी आपल्या कवितेतून लोकमान्य टिळकांची माहिती सांगितलेली आहे. यानंतर राहिलेले विद्यार्थी कोण असतील तर आपले मनोगत व्यक्त करू शकतील. नाही वाटतं कोण. नंतर कार्यक्रमाची पुढील सांगता आदरणीय शिक्षकांच्या मनोगताने होईल. मी विनंती करते प्रोफेसर दीपाली गायकवाड मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मॅडम आहेत का बघा आधी, जॉईन आहेत का मॅडम बघा आधी. शीतल रेंज प्रॉब्लेम वगैरे असेल. नेक्स्ट नंतर मी विनंती करते प्रोफेसर डी सुतार सरांना, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो, आवाज येतोय? बोला सर, येतोय आवाज. तर सर ओके.
ठीक आहे. सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत जे काही आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याबद्दल मी सर्वांचं खरंच एक म्हणजे काय की एक ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे राबवतात त्याबद्दल मी कौतुकच करतो सगळ्यांचं. आणि आज जे आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे जयंती या दिनानिमित्त आतापर्यंत जे काही विद्यार्थी ने आपले मनोगत मांडलेलं आहे खरंच उत्कृष्ट प्रकारे आपण एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. ऑनलाईन जरी असले तरी आपण त्या पद्धतीनं खरंच एक म्हणजे संधीचा तुम्ही फायदा घेताय असं आहे. आणि त्यामध्ये तुमचं जे नेतृत्व जे कलागुण आहे यांना पण तुम्हाला वाव मिळत आहे. आणि जे काही तुम्ही कलेक्शन केलेलं आहे जे काही व्ह्यू आहेत ठीक आहे तुम्ही जिथून पण घेतलेलं आहे ते पण उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारे म्हणजे हे एक बदल आहेत की आपण घरी असून सुद्धा एक आपल्यामध्ये जाणीव आहे. आणि बाळ गंगाधर टिळक यांचा पण हेतू असाच होता की सर्वांना एकत्र घेऊन आपण काहीतरी त्याच्यामध्ये सगळ्यांना निर्माण करावं. ठीक आहे की आपण आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाषणामध्ये आपण म्हणजे ऐकलेच आहे की त्यांचं पूर्ण जीवन पद्धती त्यांनी कार्य केलेलं आहे. तर ठीक आहे वेळ तर आपल्याकडे आहे कमीच आहे. त्या पद्धतीनं सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो इथं. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले तसेच आपल्याला ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. धन्यवाद सर. त्यानंतर आपले प्रमुख मार्गदर्शक आणि कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गणेश पवार सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पाटील मॅडम आहेत. पाटील मॅडम बोलत असतील तर बघा. श्रुतिका पाटील मॅडम मॅडम आहेत ना पाटील मॅडम? हॅलो ओके ठीक आहेत का पाटील मॅडम? ठीक आहे चालेल. बर चालेल ठीक आहे काय हरकत नाही. सर्वप्रथम सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच आज आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जो आपण कार्यक्रम करत आहोत तर त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या दोन युगपुरुषांना वंदन करून मी आपले मनोगत मांडू इच्छितो. खरंच म्हणजे पाठीमागच्या वर्षी सुद्धा आपण ह्याच पद्धतीनं ऍक्टिव्हिटी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राबवलेल्या होत्या आणि आज सुद्धा म्हणजे ह्या वर्षी सुद्धा कोविड-19च्या सिच्युएशनमुळे आपण हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आज केलेला आहे. आज मला खूप आनंद वाटतोय की आज हा कार्यक्रम जर कॉलेजमध्ये असता तर खूप भरभरून प्रतिसाद किंवा मला त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून खूप आनंद आणखीन द्विगुणित झाला असता. आणि खरंच मी आज खूप आनंदित आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मनोगत मांडलेला आहे सगळ्यांनी. त्यामध्ये रुपाली ऋतुंड यांनी कवितेच्या माध्यमातून, त्यानंतर सानिया असेल, त्यानंतर मोनाल जाधव असेल यांनी कवितेच्या माध्यमातून, त्यानंतर श्रद्धा जाधव, ऋषिकेश आसबे, आकांक्षा जाधव, अरबा शेख यांनी इंग्लिश मधून, त्यानंतर खराद अस्मिता आणि सानिया तांबुळे यांनी हिंदी मधून खूपच अप्रतिम असं तुमचं मनोगत मांडलेलं आहे. सगळ्यांचेच तुम्ही नावं कोट केलेले आहेत सगळ्यांचे. तर त्यामध्ये सगळ्यांनी प्रतीक्षा शिंदे फर्स्ट इयर मधून, काजल गाजरे फर्स्ट इयर मधून, अरबाज शेख फर्स्ट इयर मधून खूप छान असं त्यांनी भाषण केलेलं आहे. म्हणजे मार्गदर्शन करण्याकरता आता खूप काही शिल्लक राहिलेलं नाही असं मला वाटतं. का तर खरंच जो प्रयत्न आपला म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करायचा होता सुतार सरांनी आत्ताच सांगितले की एक छान प्लॅटफॉर्म उपलब्ध तुमच्यासाठीच आहे. म्हणजे आम्ही फक्त काय आहे एक मार्गी आहोत आणि तो मार्ग दाखवण्याचं काम आमचं असतं. फुगे सर असतील किंवा आपली इतरही सगळे काही स्टाफ असतील
तर आपल्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये NSSच्या कार्यक्रमामध्ये नेहमीच सहभागी असतात. तर खूप छान पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. शॉर्ट ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन मध्ये सानिया तांबोळीनं हे छानसं असं म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं जे पोस्टर आहे किंवा ती रूपरेषा आहे त्यांनी ते व्यवस्थित केलेलं आहे. पाठीमागच्या वर्षीचे सुद्धा विद्यार्थी म्हणजे आता जे रावीला आहेत त्यांचा सुद्धा छान परफॉर्मन्स होता आणि त्याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे जसं जसं आपण म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये वाढत जाऊ तसं तसं आपल्या NSSच्या युनिट खूप चांगल्या पद्धतीनं बहरत आहे असं मला वाटतंय. आणि जास्त काही बोलणार नाही. लोकमान्य टिळकांची जे काही आपल्या महाराष्ट्र सरकारनं जे काही आपले धनंजय कीर म्हणून आहेत त्यांची बायोग्राफी खूप छान आहे. त्यात त्यांनी लोकमान्य टिळकांच्या समग्र बायोग्राफीचा त्यांनी उहापोह केलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा आपल्या राष्ट्रीय ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीतले बरेचसे काही लीडर आहेत नेते आहेत की ज्यांच्या कार्याचा आपल्याला व्यवस्थित असा आपल्याला अभ्यास किंवा त्याचं ते समजलेलं नाहीये. म्हणजे लोकमान्य टिळकांचे म्हणजे जे काही जहाल स्वातंत्र्यवादी होते म्हणजे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलेलं आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातून किंवा त्यांच्या विचारातून आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा एक मोठा असा पाया भरलेला आहे. म्हणजे गांधी युगाच्या अगोदर लोकमान्य टिळक यांनी पूर्णपणे एक प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेला होता. जो प्लॅटफॉर्म म्हणजे सार्वजनिक सभा असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल 1885 ला स्थापन केलेलं, त्यानंतरच्या वेगवेगळ्या ज्या काही सोशल, एज्युकेशनल, रिलिजियस ज्या काही ऍक्टिव्हिटी असतील ह्या माध्यमातून एक चांगलंसं ग्राउंड तयार झालेलं होतं. आणि गांधीजी आल्यानंतर म्हणजे 1920 नंतरचा जो कालावधी आहे तो तिथून पुढचा कालावधी पूर्णपणे गांधी युगाने म्हणजे पूर्णपणे गांधी युगाचा आहे 1947 पर्यंत. म्हणजे टिळक ज्या कालावधीत होते तो काल जहाल चळवळीचा होता, मवाळ चळवळीचा होता, त्यानंतर क्रांतिकारी चळवळीचा होता, सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा. म्हणजे प्रत्येकाने आपापलं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मग सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतील, या सगळ्यांचं योगदान तितकंच महत्वाचं आहे. परंतु गांधीजींच्या अहिंसेचं जे तत्व आहे ते कुणीही नाकारलेलं नाहीये, लक्षात घ्या. मग ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे टिळकांनी असं प्रिडिक्ट केलं होतं की खरं तर राष्ट्रीय जे काय आपली चळवळ आहे, स्वातंत्र्याची जी चळवळ आहे ते गांधीजींच्याच मार्गदर्शनाखाली किंवा गांधीजीच्याच लिडरशिप खाली ते पूर्ण होऊ शकते असं त्यांनी भाकीत केलेलं होतं. हे झालं म्हणजे लोकमान्य टिळकांचं. त्याच्या अगोदर म्हणजे ह्या चळवळी म्हणजे गणेशोत्सव असेल किंवा जे काही आपली शिवजयंती असेल ते सार्वजनिक करण्यामागचा पाठिंबा म्हणजे त्याची भूमिका त्याच्या अगोदर महात्मा फुलेंनी 1869 ला सुरुवातीला म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी ती काही सर्व जी काही स्वच्छता करून शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली होती, त्याच्यावर त्यांनी कुलवाडी भूषण ही पदवी दिली होती. हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हे जे काही सार्वजनिक जयंत्या आणि सार्वजनिक गणेश फेस्टिवल जो काही ऑर्गनाइज 1895 किंवा त्याच्याही अगोदरचे काही लोकांनी म्हणजे टिळकांच्याही अगोदर काही लोकांनी गणेशोत्सव किंवा शिवजयंती सुद्धा साजरी केली होती. ह्या पाठीमागची भूमिका काय, सर्व समाजातील लोकांनी एकत्र यावं, आपल्या विचारांची देवाणघेवाण करावी आणि आपल्याला स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळेल लोकशाही मार्गाने ह्याचा विचार करण्यासाठी त्यांनी हे सर्व केलेलं होतं. ओके. त्यानंतर अण्णाभाऊ साठेंविषयी मला सांगा वाटतं खरं तर म्हणजे मातंग समाजातील म्हणजे मांग समाजातील एक महान असं व्यक्तिमत्व ज्याच्यामुळे म्हणजे पूर्णपणे जो समाज दबलेला होता, पिचलेला होता किंवा ज्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं, अशा समाजाचं नेतृत्व त्यांनी म्हणजे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे 1.5 दिवस शाळेत जाऊन शिक्षकांना दगड मारून परत बाहेर आलेले आणि तिथून दुष्काळ सदृश्य परिस्थिती पडल्यामुळे 6 महिने म्हणजे सातारा ते मुंबई किंवा त्यांच्या गावापासून मुंबईला जाण्याकरता 6 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांना किती परिश्रम लागले असतील. नंतर मुंबईला गेल्यानंतर वेगवेगळ्या कुठल्याही काम त्यांनी म्हणजे असं हलक्या प्रतीचं न मानता त्यांनी सर्व प्रकारचे काम केले. ते करत असताना अक्षरांची ओळख करून त्यांनी आपल्या बहुआयामी आपल्या शब्दातून म्हणजे परखड ह्याच्यातून म्हणजे शाब्दिक लेखणीतून
म्हणजे खर तर अण्णाभाऊ साठे हे सुरुवातीला कम्युनिस्ट फिलॉसॉफी स्वीकारणारे किंवा अंगीकारणारे असे होते, पण त्यानंतर ते रॅडिकल म्हणजे आंबेडकरवादी विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी लेखन केलं आहे. त्यांनी सांगितलं की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. त्यांचे खूप छान असं हे आहे. 35 त्यांच्या जे काही पुस्तक आहेत, त्यानंतर वेगवेगळे कथा, कादंबऱ्या, पोवाडे, त्यानंतर लोकगीते, त्याच्यामध्ये लावणी, तमाशा ह्यासारखे त्यांचे खूप असे साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे शाळेत न जाता इतकं साहित्य लिहिणारा म्हणजे जगाच्या पाठीवर म्हणजे एकमेव असणारे अण्णाभाऊ साठे आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी म्हणजे समाजातील तळागाळातली जी काही परिस्थिती आहे त्यांच्या फकीरामधून त्यांनी ज्या समाजातील म्हणजे आपण आहोत त्या समाजातील एकदम कटू सत्य त्यांनी त्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्मशानातील सोनं असेल किंवा वेगवेगळ्या त्यांच्या ज्या काही छोट्या छोट्या लघुकथा आहेत त्याच्यामधून त्यांनी आपला विद्रोह मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्याच पावलावरती पाऊल टाकून परत दलित साहित्याने परत एक नवी काट टाकलेली आहे. त्याच्यामध्ये बाबुराव बागल असतील किंवा जे काही सगळे दया पवार किंवा जे काही नवीन दलित साहित्यातले जे काही लेखक आहेत त्यांनी अण्णाभाऊंना आपला आदर्श ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीनं खरंच म्हणजे आपण हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरा केलेला आहे आणि सर्व व्हॉलेंटियरची पण संख्या खूप छान आहे. 85 पर्यंत आपले व्हॉलेंटियर या कार्यक्रमाला साजरे झालेले आहेत. खरंच अशा पद्धतीनं तुम्ही कार्यक्रम साजरे करत चला. काय अडचण असेल तर फुगे सर आहेत किंवा आपला स्टाफ आहे, सर्वांना तुम्ही घेऊन ऍक्टिव्हिटी करत चला. आता आपला ह्यानंतरचा जो कार्यक्रम असेल तो 15 ऑगस्टचा असेल, तर 15 ऑगस्टला सुद्धा आपण अशाच पद्धतीनं एक छोटस 2 ते 3 मिनिटाचं एक भाषण स्पर्धा आपण ठेवूया. ओके, आणि त्याच्यातून जे काही विजेते होतील त्यांना आपण आपल्या कॉलेज तर्फे किंवा आपल्या युनिट तर्फे छानस भेट देऊ, एखादं छानस पुस्तक. ओके, तर खूप खूप आभार तुमचं सर्वांचं आणि सर्वांना शुभेच्छा. थांबतो. त्यानंतर आपले फुगे सर आपले अध्यक्ष मनोगत मांडतील. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी नेहमीप्रमाणे आपले मार्गदर्शन केले, तसेच सर्व NSS व्हॉलेंटियर्सचे कौतुक केले. तसेच लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. धन्यवाद सर. त्यानंतर मी प्रोफेसर सुदर्शन राठे मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर सांगतात ना, आता फुगे सर सांगतील आणि पवार सरांनी सांगितलेलंच आहे. नाही मॅडम, बोला मॅडम तुम्ही. मला माहित नव्हतं. नाही सर, मी अनेबल आहे बोलायला सध्या. हॅलो, मी प्रोग्राम अटेंड करतेय, पण फुगे सर बोलतील आता. मी परत कुठल्या तरी कार्यक्रमाला नक्की बोलेल. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर सचिन फुगे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर आवाज येत नाही तुमचा. ओके सर, आवाज येत नाही तुमचा. हॅलो सर, रिजॉइन होतो म्हणले सर. हा ठीक आहे.
झालेत का सर जॉईन सानिया? हो सर. हो सर. ओके सर, जॉईन झालेत का? आवाज येत नाही सर तुमचा, आवाज येत नाहीये पण. ओके सर, जॉईन झालात पण आवाज येत नाहीये. माईक बंद आहे सर तुमचा. ठीक आहे, चालेल, मीच कन्क्लूड करतो. ओके सरांच्या वतीनं. ओके सर, आपल्या कार्यक्रमाला आहेत सरांनी वोट ऑफ थँक्स करायला सांगितलेलं आहे. ओके, तर मी सरांच्या वतीनं अध्यक्षीय समारोप म्हणजेच वोट ऑफ थँक्स करू इच्छितो. ओके, सरांनी सर्व कार्यक्रम ऐकलेला आहे, तर जास्त काही बोलणार नाहीये. अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. रिअली खरंच ग्रेट. तुम्ही सगळ्यांचं कौतुक आहे. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे तरुणांनी ज्या पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त करायला पाहिजे आहे त्या पद्धतीनं तुम्ही आपल्या भावनांना इथं वाव दिलेला आहे. आणि हा खरंच प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. आम्ही फक्त काय आहे एक त्यातलं एक स्मॉल आमचा एक थोडासा वाटा असतो. सगळं काही तुमच्यासाठी तुम्हीच करायचं आहे, लक्षात घ्या. तुमच्यामधून मला खरं तर ज्यावेळेस आपलं रेग्युलर कॉलेज चालू होईल आणि आपल्या विद्यापीठाची ज्या काही ऍक्टिव्हिटी आपल्या विद्यापीठाचे ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये डिबेट कॉम्पिटिशन असेल, कल्चरल असेल किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात त्यामध्ये आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण तिकडे पाठवून आपल्या कॉलेजचं नाव किंवा वैयक्तिक तुमचं स्वतःचं नाव हे करण्यासाठी आपण त्यांना हे करूया, मोटिवेट करूया. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही 15 ऑगस्टचा सुद्धा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं 85 म्हणजे खूप छान उपस्थिती आहे, लक्षात घ्या. आणि अजून जे काही 15 व्हॉलंटियर आलेले नाहीत आपल्या ह्याच्यापैकी, तर ते जे काही ग्रुप लिडर्स असतील, सानिया असेल किंवा मयूर असेल किंवा जे काही तुम्ही सगळ्यांनी वॉच ठेवून जे कोण ऍबसेंट आहेत तर त्यांना सगळ्यांना जॉईन होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि परत एकदा सर्वांना मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला सर. आभार प्रदर्शन करतील करण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रे प्रतीक्षा गुट्टे यांच्याकडे देते. धन्यवाद शीतल. शुभ सकाळ सगळ्यांना. मी प्रतीक्षा सुरेश गुट्टे, NSS व्हॉलंटियर्स 3rd इयर BSc ॲग्री. एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहे आणि आभार मानणं ही आपली संस्कृती आहे. म्हणूनच तुम्ही सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याबद्दल मी तुमचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय डॉक्टर सचिन फुगे सर व प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर गणेश पवार सर तसेच सर्व शिक्षक व NSS व्हॉलंटियर्स यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. तसेच NSS व्हॉलंटियर्स यांनी त्यांचे मनोगत कविता व भाषणातून व्यक्त केले यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. तसेच या कार्यक्रमात महान व्यक्तिमत्वांकडून तुम्ही आज थोडीशी जरी प्रेरणा घेतली तर हा कार्यक्रम सफल झाला असं मी म्हणेन. तसेच पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.